अटक झालेली आहे. खरं तर एक लातूर पॅटर्नची संपूर्ण राज्यात चर्चा होती. मात्र नीट परीक्षेमध्ये जो पेपर फुटीचा प्रकार पुढे आला त्यानंतर खूप चर्चेला वेगळं वळण लागलेलं आहे. तुम्ही या संपूर्ण घटनाक्रमाकडे कशा प्रकारे बघता? एक तर ही घटना फार गंभीर आहे. महाराष्ट्रात आणि देशातल्या नीटमध्ये अपेअर होणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षा अन्य परीक्षांसाठी खूपच गंभीर बाब आहे आणि विद्यार्थ्यांना खूप मानसिक त्रास देणारी आणि विद्यार्थ्यांचं आयुष्यामध्ये एका पद्धतीने हा फार मोठा आघात आहे असं आमचं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे या घटनेचा जो शोध CBIने सुरू केला आहे आणि ज्या गतीने सगळी चक्र फिरत आहेत ते केंद्र शासनाचं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कोणालाही पाठीशी न घालता या सगळ्या घटनेचे जबाबदार जे असतील त्यांना शोधून काढून त्याची पाळंमुळं खोदण्याचं काम सरकारने आता सुरू केलेलं आहे. परंतु ही दुसऱ्यांदा घटना आहे, दुसरी का बहुधा तिसरी घटना आहे की हे सातत्याने घडत चाललेलं आहे. त्यामुळे सिस्टमच बदलण्याची गरज आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धात्मक पद्धतीने होणाऱ्या मोठ्या परीक्षेमध्ये लाखो विद्यार्थी अपेअर होत असताना सिस्टम मात्र कुठेतरी लूपहोल्स आहेत, कुठेतरी त्याच्यामध्ये उणिवा आहेत, ज्या बारकाईने पाहून आगामी काळामध्ये हे आज माणसं पकडल्या गेली उद्या दुसरे कोणी निर्माण होतील. त्यामुळे याच्यामध्ये ती शक्यता पुन्हा निर्माण होऊ नये. विद्यार्थ्यांचे मानसिक जो त्रास होतो आहे तो वारंवार अशा पद्धतीने होणं उचित नाही आहे आणि म्हणून याची पाळंमुळं संपूर्ण खोदून सिस्टममध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. आता केंद्र सरकारने जाहीर केलं आहे की आम्ही त्याला आता ऑनलाईन परीक्षा आम्ही घेण्याचा आमचा मानस आहे असं जाहीर केलेलं आहे. नवीन तारखा घोषित झालेल्या आहेत. कमीत कमी वेळेमध्ये आता पुढची परीक्षाही हो घातलेली आहे आणि त्यामुळे यातून डॅमेज कंट्रोल एक्सरसाइज मोठा झाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये नुकसान होणार नाही आहे, होऊ नये अशा पद्धतीने पुढचं पाऊल सरकारने आता टाकलेलं आहे. परंतु यातून जे काही निष्पन्न होतं आहे किंवा ज्याचं सक्सेस रेट ज्याला म्हणू किंवा पॅटर्न अमुक आहे तमुक आहे हे असं नसतं. म्हणजे हुबेहूब तसाच पेपर निघतो आणि त्याला लोक भुरळ पडतात, लोक ॲडमिशन घेतात. हा फार मोठा रॅकेट निर्माण झालेला आहे. पैसा कमवण्याचा धंदा मोठा झालेला आहे आणि म्हणून या स्पर्धात्मक परीक्षेला वेगळ्या पद्धतीने पाहून त्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल जे होतील ते योग्य दिशेने होतील. टेक्नॉलॉजी आता एवढी वाढली, कुठल्याच गोष्टी कुठे सापडतात, काही होऊ शकतं. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा दुरुपयोग होऊन हे सगळं घडू नये याच्याकरता काळजी घेण्याची गरज आहे. मोठेगावकरांचं खूप वर्षाआधीपासून हे रॅकेट सुरू होतं, त्यामुळे त्याच्या मागे जाऊन पण चर्चा केली पाहिजे, चौकशी व्हायला केली पाहिजे. जिल्ह्यात सुद्धा क्लासेस वगैरे आहेत ना, सगळीकडेच आहेत. महाराष्ट्रात सगळीकडे बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे आणि मराठवाड्यात झालेलंच आहे, ना करता येत नाही आहे. त्यामुळे मी त्याच्या पुढे जाईन. कॉपी संस्थेमध्ये मदत करणाऱ्या संस्था ज्या आहेत त्यासुद्धा या निमित्ताने CBIने शोधून काढल्या पाहिजे. आणि खरं सुरुवात तिथूनच होते सगळी गोष्ट, म्हणजे तिथून होते आहे. मग 9वी 10वीपर्यंत जातं आहे सगळ्या गोष्टी. शालेय शिक्षणामध्ये, कॉलेज महाविद्यालयामध्ये कॉपीचं प्रकरण अनेक कलेक्टर्स यांनी चांगलं काम केलं. श्रीकर परदेशींनी चांगलं काम त्यावेळेस सुरुवातीला आमच्या जिल्ह्यात केलं होतं, नांदेडला. त्यानंतर आता आमचे विद्यमान कलेक्टर कर्डरी यांनीसुद्धा शोधून काढलेलं आहे. पण दुर्दैवाची बाब अशी होते की कलेक्टरनी शोधून काढलेली मोहीम पुढे ते याद्या बदलल्या जातात, त्याच्यामध्ये हस्तक्षेप होतो आणि तिथेसुद्धा संस्थांना अभय मिळते काही ठिकाणी, अजून घडतं आहे. तर मी तर म्हणेन की ही सगळी सिस्टमच साफ केली, एज्युकेशन पूर्ण सिस्टम साफ केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये नीटसहित इतर शाळा आणि महाविद्यालयामध्ये कॉपीच्या प्रमाणातून जे घडतं आहे ते संपूर्णपणे तिथेसुद्धा हे घडू नये याकरता याचबरोबर काही आपल्याला सिस्टममध्ये बदल करण्याची गरज आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी जे आहे ते निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची पुन्हा एकदा भेट घेतली आहे. तुम्ही कसं पाहता? कशाबद्दल घेतली मला माहिती नाही. निवडणूक आयोगाकडे त्यांची कुठल्या निवडणुकीबद्दल? महाराष्ट्र नाही, विधान परिषदे म्हणताय, कुठली निवडणूक म्हणताय मला माहीत नाही. निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट हर्षवर्धन कशा संदर्भात? पटेल मला कल्पना नेमकी काय पाहिजे. शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याला घेऊन त्यांची स्तुती केली की ते ज्या प्रकारे प्रदेशात फिरतात. पहिल्यांदा सर्वत्र टीका होत असताना शरद पवारांनी यावेळेस वेगळी भूमिका घेतली. शरद पवार एक अनुभवी नेते आहेत. शरद पवारांनी केलेलं वास्तव, कारण त्यांच्या भूमिकेतून अनेक वेळा त्यांनी राजकीय स्टेटमेंट न करता एक वास्तववादी स्टेटमेंट त्यांनी केलं आहे. मोदी साहेबांचा दौरा हा
राजकीय किंवा अन्य कामासाठी नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बाजू मजबूत करण्याकरता व्यापार असो, उद्योग असो, ट्रेड असो, या सगळ्या गोष्टीमध्ये भारताची परिस्थिती आणि ती अधिक सुधार करण्याकरता पर्याय आपल्याकडे काय काय उपलब्ध आहे याची चाचपणी आणि आंतरराष्ट्रीय फोरमवर भारताचं मजबूत अधिक प्रतिमा व्हावी आणि संबंध अधिक दृढ व्हावे या सगळ्या इतर देशांची हा त्याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करतो. मोदी साहेब विशेषतः या युद्ध पातळीवर जे युद्ध सुरू आहे, आखात युद्ध जे आहे त्याच्यामध्ये इस्रायल, अमेरिका आणि इराण याचा जो प्रचंड नुकसान संपूर्ण जगात झालेला आहे, या गोष्टी फारच म्हणजे अडचणीच्या झालेल्या आहे. सामान्य माणसाचं बजेट कोलमडलं आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस हा त्यातला प्रमुख घटक आहे. त्याचे प्रश्न निर्माण झालेले प्रश्न आहेत. त्यामुळे याला युद्ध जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत शॉर्टेज संपणार नाही आणि शॉर्टेज जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत महागाई कमी होणार नाही. असं हे सगळं दुष्टचक्र आहे. मराठवाड्यात पण अनेक ठिकाणी सगळीकडे पेट्रोलचा तुटवडा पाहायला मिळाला. कारण काय वाटतं तुम्हाला? ते शॉर्ट सप्लाय आहे. जे तिथून येत होतं ते बंद झालेलं आहे किंवा येण्यामध्ये खूप अडचणी झालेल्या आहेत. आज रशियाने सुदैवाने तिथून सप्लाय सुरू करण्याचा आपला जो प्रयत्न आहे त्याला अमेरिकेने सुद्धा त्याच्यामध्ये पर्याय दिलेला आहे, निश्चितता केलेली आहे. त्यामुळे रशियन ऑइल जे येणार आहे त्यातून मार्ग काही प्रमाणात निघू शकेल. परंतु जोपर्यंत युद्धविराम होत नाही, थांबत नाही, तोपर्यंत ही झळ जी महागाईची आहे ही चिंताजनक आहे. सर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. कुठेतरी रोहित पवार नाराज आहे, ते काँग्रेसच्या वाटेवर आहे. एकंदरीत या दोन्ही राष्ट्रवादीच्या स्थितीकडे तुम्ही कशा अर्थ घ्या? हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे. त्याच्यामध्ये मी काही बोलण्यासारखं काही नाही आहे. परंतु काहीतरी चांगलं घडावं. आमचं म्हणणं की आज आमच्या महायुतीमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि वरच्या NDA सरकारमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट जो आहे तो पक्ष आमच्यासोबत आहे. त्यामुळे जर त्या पक्षाची ताकद दोन्ही पक्ष एकत्र येण्यामुळे वाढणार असेल तर निश्चित आनंद होईल. सर, काँग्रेसचे काही मोठे नेत्यांनी मायावतीसोबत भेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसं तुम्ही बघता या? काँग्रेसची अडचण आहे. काँग्रेसचं सर्वच काम एकदमच म्हणजे त्याला म्हणून दिशाहीन झालेलं आहे. राजकीय तिथे काही ज्या गोष्टी घडत आहेत त्यामध्ये यश पक्षाला मिळताना दिसत नाही आहे आणि त्यामुळे स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी मग जे पर्याय खुले आहेत त्या पर्यायांचा प्रयत्न त्यांचा सुरू असतो असं म्हणावं लागेल. तुम्ही बोलतायत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर महायुती वाढेल. तुम्हाला वाटतं, म्हणजे विश्वास आहे का की शरद पवार जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आले तर तुमच्यासोबत येतील महायुती? शरद पवारांचा सौदा कधी घाटायचा असत नाही. सर, एक प्रश्न असा आहे, मुंबईमध्ये मोठी कारवाई सुरू आहे. बांद्रा रेल्वे स्टेशनजवळ झोपडपट्टी हटवली जाते मोठ्या प्रमाणात. तुम्ही मुख्यमंत्री होतात. मुंबईमध्ये जी झोपडपट्टी वाढली आणि हटवण्याची आवश्यकता, रेल्वे स्टेशन परिसर असेल, एअरपोर्ट असेल, माजी मुख्यमंत्री म्हणून या सगळ्या याच्याकडे तुमची भूमिका आहे? असं ही कंटिन्युअस अतिक्रमण काढणं ही काय कुठलं एकदा काढलं आणि मुंबईमध्ये देशामध्येच असं घडतं की अतिक्रमण काढलं जातं, पुन्हा बसतं. त्यामुळे एक्सरसाइज जी आहे महापालिकेला करावीच लागते. होणारी कारवाई ही योग्यच आहे. मुंबईमध्ये महत्त्वाचं शहर आहे, रोजीरोटी तिथेच मिळते मुंबईमध्ये आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाहेरून लोक येतात. जमीन महाग आहे, अतिक्रमण करतात. हा विषय मुंबईचा नित्य झाला आहे. पण हा मुंबईचाच नव्हे तर राज्यामध्ये सर्वत्रच ही मोहीम बऱ्याच ठिकाणी महापालिकेने सुरू केलेली आहे आणि मला वाटतं की हे चालू ठेवलं पाहिजे. त्याशिवाय शहरं जी बकाल होत चाललेली आहे, नुकसान होत चाललं आहे. लोकांना घरं मिळाली पाहिजेत, जास्त किमतीत मिळालं पाहिजे. म्हाडाचा प्रयत्न नेहमीच असतो, शासनाचा प्रयत्न असतो, परंतु ही एक्सरसाइज ही नेहमी होण्यासारखीच आवश्यकता आहे. होर्डिंगचा विषय असेल, अतिक्रमणाचा विषय असेल, अनधिकृत बांधकामाचा विषय असेल, हा सातत्याने राबवला गेला पाहिजे. त्याच्या विरोधात मोहीम केलीच पाहिजे. पण सर, या सगळ्या याच्यामध्ये काही स्थानिक नेते जे सगळ्या पक्षाचे आहेत त्या नेत्यांनी ज्या झोपडपट्ट्या बसवण्यामध्ये त्यांचा हात आहे. यात नवीन काय? यात नवीन काहीच नाही. हे नेहमीच झालेलं आहे. यात नवीन काहीच नाही आहे. हे नेहमीच झालेलं आहे. त्याला संरक्षण मिळून नाही एवढी काळजी घ्यावी लागेल. थँक्यू सर. हिंदी